आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 1,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा। आता खात्यावरती पीक विमा रक्कम जी आहे ती जमा आहे हे बघण्यासाठी किंवा या संदर्भातली जी काही सगळी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 मध्ये विमा भरलेल्या पिकांसाठी 1,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 113,82 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत। या निधी वितरणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानाची भरपाई मिळाली असून त्यांना आर्थिक स्थिती बळकटी मिळणार आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6,76,311 शेतकऱ्यांनी 5,23,117 हेक्टर पीक क्षेत्रासाठी विमा भरला होता। त्यापैकी सुमारे 28% शेतकऱ्यांना म्हणजे 1,90,488 शेतकऱ्यांना या टप्प्यामध्ये विमा रक्कम मिळाली आहे। ही आकडेवारी दर्शवते की मोठ्या प्रमाणावरती शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून त्यांच्यापर्यंत विम्याचे फायदे पोहोचत आहेत। आता लाभार्थी पिकं कोणकोणती आहेत तर विमा कंपनीने या टप्प्यामध्ये प्रामुख्याने 3 पिकांसाठी रक्कम वितरित केली आहे। त्यामध्ये मका, बाजरी आणि सोयाबीन या 3 मुख्य पिकांसाठी 25% अग्रिम नुकसान भरपाई देण्यात आली आहे। हे पाऊल उचलण्यामागे प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे या पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत पुरवणे हा उद्देश आहे। सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांनी खरीप हंगाम 2023 साठी प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन विशेष अधिसूचना काढली। या अधिसूचनेनुसार पीक विमा कंपनीला 25% अग्रिम नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले। एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी पीक विमा कंपनीकडे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते, ज्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचली। हवामानाच्या बदलांना आव्हानांना तोंड देताना अशा प्रकारच्या विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधारवत ठरतात। विशेषतः अवकाळी पाऊस, दुष्काळ, किडींचा प्रादुर्भाव, पिकाचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा निधी उपयोगी पडतो। 113 कोटीहून अधिक रुपयांच्या या वितरणामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बियाणं, खतं आणि इतर खरेदीसाठी त्यांना मदत होणार आहे। तसेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न सुटणार आहे। मात्र अजूनही काही आव्हानं शिल्लक आहेत। उदाहरणार्थ सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी केवळ 28%नाच या टप्प्यामध्ये लाभ मिळाला आहे। उर्वरित शेतकऱ्यांपर्यंत विमा रक्कम कधी आणि कशी पोहोचेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तसेच भविष्यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सामावून घेणं हे सुद्धा या विमा प्रक्रियेच्या एक मोठं आव्हान आहे। एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या हा विमा रक्कम त्यांच्या जीवनमानावरती सकारात्मक प्रभाव टाकणारी ठरेल आणि शासन, प्रशासन त्याचबरोबर विमा कंपन्यांच्या समन्वयातून राबवली जाणारी ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक करते हे या निधीवरून स्पष्ट होते। धन्यवाद।